नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच प्रस्तावित एमआयडीसी विरोधातील लढ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी झालेल्या लढ्याचा आढावा घेण्यात आला आणि जरी चौकशी अहवाल होईपर्यंत एमआयडीसीची प्रोसेस थांबली असली तरी या आमदारांच्या वर, उद्योग मंत्र्यांच्या वर आणि या प्रशासनावर विश्वास ठेवून चालणार नाही, तर अजूनही ताकदीने हा लढा जोमाने लढावा लागणार आहे आणि एमआयडीसी रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा यावेळी सर्वानुमते देण्यात आला। यावेळी आमदारांनी एमआयडीसी रद्द होणार या भीतीने संबंध स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली आहे आणि अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। टाकळीवाडी ही गाव महसुली वेगवेगळ्या असताना ते एकत्र जोडून अतिक्रमण असल्याचं सांगण्यात येत आहे, पण आमदारांना माहीत नाही की गट नंबर 1180 हा शहीद जवानांच्या वीर माता, वीर पत्नी यांना त्यांच्या कामगिरीबद्दल वाटप करण्यात आलेला आहे, तर 970 हा गट 1989ला हद्दवाढ करण्याविषयी तत्कालीन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भूमिहीन शेतमजूर मागासवर्गीय बांधवांना वाटप करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शिल्लक गायरान आहे ते नदीचे उपपात्र होत या ठिकाणी शिल्लक आहे। त्यामुळे आमदारांनी आपलं ठेवायचं झाकून आणि गावाचं बघायचं वाकून हे बंद करावं। आमदार यड्रावकरांचं अतिक्रमण काढायचं झालं तर कोल्हापूर जिल्हा सूतगिरणी सुरुवात केली तर पाठवायला जागा राहणार नाही याचं भान ठेवावं, अशी सडकून टीका करण्यात आली। यावेळी लढ्यामध्ये समविचारी सर्व पक्ष संघटना तसेच जयसिंगपूर वासियांनी केलेल्या मदतीबाबत गावातील नागरिकांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले। येत्या काळामध्ये एमआयडीसी विरोधाच्या लढ्यामध्ये प्रशासकीय पातळीवर लढ्याबरोबरच व्यापक जनआंदोलन उभा करणार। बैठकीचे स्वागत अमर पाटील यांनी केलं तर आभार विजय गायकवाड यांनी मानले। यावेळी संभाजी पाटील, AY पाटील, विजय गायकवाड, विजय पाटील, नवनाथ पाटील, प्रदीप पाटील, अमर पाटील, अमर वासमकर, दिलीप पाटील, राजेश पाटील, राजेश कदम, शामराव पाटील, नितीन पाटील, हनुमंत पाटील, गणेश सावंत, अरुण पाटील, रोहन पाटील, सुरेश पाटील, सतीश सावंत, धनाजी पाटील, सौरभ पाटील, प्रकाश पाटील, सचिन वाणी, अशोक पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, बाळासो पाटील, संजय पाटील, मधुकर गायकवाड, सिद्धी पाटील, किरण विरंगे, शाहीर चावरे इत्यादी माजी सैनिक व शेतकरी, शेतमजूर, पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते। 9 हेक्टर शिल्लक आहे आणि या ठिकाणी 10 हेक्टर शिल्लक आहे, म्हणजे गावाला एकूण महसुली जर काढलं तर 1600 एकर आहे आणि नियमानं जर गावाला गायरान शिल्लक ठेवायचं असलं 16/85 म्हणजे सरकारचा नियम काय आहे की त्या गावाला 5% एकूण महसुली जमिनीच्या 5% शिल्लक राहायला पाहिजे, म्हणजे एकूण 80 एकर गायरान हा शिल्लक पाहिजे। मग यांना आम्ही एमआयडीसीला दिल्यावर आमच्या गावाला 5 आणि 10 हेक्टर जे शिल्लक राहणार असेल तर आमच्यावर अन्याय, म्हणूनच आम्ही लढतोय। आमच्या गावचं गायरान आमच्या विकासासाठी आरक्षित पाहिजे, आमच्या सैनिकांसाठी आरक्षित पाहिजे, आमच्या पूरग्रस्त नागरिकांसाठी आरक्षित पाहिजे, म्हणून आम्ही लढा देतो। आमदारांनी ओळखावं ही जनता काय सांगायला लागल्या, लोक काय सांगायला लागल्यात। अजून तुम्ही लोकप्रतिनिधी असला तर लोकभावना जपली पाहिजे, हे ध्यानात घ्यावं। स्टेटमेंट द्यायचं नाही, विचार करून त्याचा अभ्यास करून हे सगळं आम्ही त्या बैठकीसुद्धा मांडलेलं आहे 7-12 दिवस। असं असताना टाकळीवाडीला आमच्याबरोबर जोडून तिथलं अतिक्रमण दाखवून जर आम्हाला ते जोडून त्यांना माहीत असावं की महसुली दोन्ही गावं वेगळी झालेली आहेत, दोन्ही ग्रामपंचायत वेगळे आहे, असं काय तर चुकीचं स्टेटमेंट देऊ नये। आणि त्यांनी तालुक्यात किती अतिक्रमण केलेलं काढायचं झालं तर त्यांचा पानवर लेवाला ते पेपर पुरणार नाही। त्या कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीपासून त्या पार्वती इथल्या जयसिंगपूरपर्यंत असेल किंवा धरण कुठले त्या मागासवर्गीय लोकांच्यावर झालेला अन्याय असेल, इथंपर्यंत जर काढायचं झालं तर उद्याचा पेपर या ठिकाणी त्यांना पुरणार नाही, ध्यानात घ्यावं आमदारांनी, एवढंच सांगतो।